आपले फक्त 40 तासांचे 40 लेक्चर करून ॲज यू नो तुम्ही इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोअर करू शकता. हे आपलं 5वं लेक्चर आहे. या अगोदर आपण पूर्णतः 4 लेक्चर कंप्लीट केलेले आहेत. आय होप हे तुम्ही 4ही लेक्चर स्टेप बाय स्टेप बघत आलेले आहात. म्हणजे आजचं लेक्चर तुम्हाला 100% आणि प्रॉपर समजणार आहे. आणि जर का तुम्ही डायरेक्टली जंप आजच्या लेक्चरवर केली असेल तर आजचं लेक्चर समजण्यामध्ये तुम्हाला खूप सारे इश्यूज येतील. म्हणून मी एकच रिक्वेस्ट करेल, झालेले पूर्णच्या पूर्ण 4 लेक्चर स्टेप बाय स्टेप बघत चला. मी तुमची 100% गॅरंटी घेत आहे. तुम्ही म्हणसाल मी सर शून्य आहे इंग्लिशमध्ये, मला काहीच येत नाही, टेन्शन घेऊ नका. त्याच विद्यार्थ्याचा विचार करून की जे शून्य आहेत आणि त्यांना शून्यापासून 100 लेवलपर्यंत कसं न्यायचं, 100% कसं न्यायचं, त्या लेवलनुसारच हे लेक्चर बनलेले आहेत. आणि जे विद्यार्थी ऑलरेडी म्हणतात की नाही सर मला तर ऑलरेडी इंग्लिश येते, मग त्यांचा डबल बेनिफिट होणार आहे. ओके, सो लेक्चर कोणी स्किप करू नका. वेदर यू आर डल ऑर इंटेलिजंट इंग्लिश इन इंग्लिश तरी सुद्धा लेक्चर स्किप करण्याचा ट्राय करू नका. चला ठीक आहे. दिस इज युअर पार्ट 5. हा 5वा एक लेक्चर आहे आणि या अगोदर आपले 4 लेक्चर झालेले आहेत. हे पूर्ण 40 तासाचे लेक्चर करून तुम्ही इंग्लिशमध्ये मास्टर बनणार आहात आणि पैकीच्या पैकी स्कोर करणार आहात. हे सर्व लेक्चर भारतामधल्या संपूर्ण एक्झामसाठी उपयुक्त ठरणारे लेक्चर्स आहेत, कारण याच्यात ऑल इन वन सिलेबस आपण कव्हर करत आहे. सुरुवातीचे 10 लेक्चर होणार आहेत. हे 10 लेक्चर आपले कशाचे आहेत तर बेसिकचे आहेत. ऑलरेडी आपण लेक्चर नंबर 1, लेक्चर नंबर 2, लेक्चर नंबर 3, लेक्चर नंबर 4 हे बघितले. आज आपलं लेक्चर नंबर 5 आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट शिकणार आहे. ते म्हणजेच काय एकदा बघूया. आज आपण शिकणार आहोत, हा आपला पूर्ण सिलेबस आहे. आजचं आपलं 5वं लेक्चर आहे आणि 5व्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत फॉर्म्युले. इथून स्टार्ट होत आहे एक्झॅक्टली तुमची इंग्लिश. जी एक्झामची लेवल म्हणतो ना आपण, ती एक्झॅक्टली इथून चालू होणार आहे. ती कशी बघा. तुम्हाला माहित आहे मी तुम्हाला शिकवलं की असर्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, इंटरोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी. आता यांना आणखी डिटेलमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार. हे जेवढे तुम्ही पुढे शिकणार ना, या 4 प्रकारामधलाच प्रकार असेल. तुम्ही म्हणा सर हे 12 फॉर्म्युले जे आहेत हे नेमकं कशामध्ये जातात, असर्टिव्ह, इंटरोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी की इम्पेरेटिव्ह. मी म्हणणार असर्टिव्ह मध्ये. जे पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहेत हे सर्वच्या सर्व कुठे जातात, असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये. ओके, सो इन दिस लेक्चर वी आर लर्निंग असर्टिव्ह सेंटेन्स इन डीप. म्हणजे त्याला तुम्ही टेन्सेस म्हणा, त्याला तुम्ही 12 फॉर्म्युले म्हणा, त्याला तुम्ही असर्टिव्ह म्हणा, त्याला तुम्ही काही म्हणा. हे 12 फॉर्म्युले जर तुम्ही केले तर तुम्ही इथून सुरुवात केली कॉम्पिटेटिव्ह लेवलच्या एक्झामिनेशन मध्ये. बघू आपण आता की आजच्या लेक्चरमध्ये काय शिकणार आपण. आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आपण हे जे 12 फॉर्म्युले आहेत, हे 12 फॉर्म्युले जर तुम्हाला येत नसतील टेन्सेसचे तर तुम्ही कितीही हाय लेवलचा टॉपिक शिका इंग्लिश ग्रामर मधला, तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतील. ओके, सो 12 फॉर्म्युले आपल्याला अगोदर क्लिअर करायचे आहेत. 12 फॉर्म्युले क्लिअर केल्यानंतर मी ट्रिक चार्ट देणार आहे तुम्हाला की कशा पद्धतीने तुम्ही हे 12 फॉर्म्युले टिल लाईफ टाइम लक्षात ठेवू शकता. सो डोंट वरी, आय एम हिअर टू to teach you the tricks. By using them you can remember this 12 formula till lifetime. So don't worry, मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण हे 12 पैकी 12 फॉर्म्युले लाईफ टाइम लक्षात राहतील हे सुद्धा शिकवणार आहे. पुढे झाला मी आणखी आजच्या लेक्चरमध्ये शिकवणार की कशा पद्धतीने एका वाक्याचे तुम्ही 12 वाक्य करू शकता पॉझिटिव्ह वाले, आणि आणखी शिकवणार की एका वाक्याचे आणखी 12 कसे करचाल निगेटिव्ह सेंटेन्स. आणि मी शेवटी तुम्हाला शिकवणार की एका वाक्याचे तुम्ही 24 वाक्य कसे करणार, 24 सेंटेन्सेस. ओके, हे सुद्धा आपण एंडिंगला बघूया की ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह हे पण येतील. चला, आजचं लेक्चर खूपच बेनिफिशियल ठरणार आहे बिकॉज इथून एंट्री केली आपण टेन्सेस मध्ये, इथून एंट्री केली आपण बेसिक ग्रामर मध्ये सुद्धा म्हणू शकतो. चला बघा, सुरुवात कुठून होणार आपली, सुरुवात होणार आहे टेन्सेस. तुम्हाला माहित आहे जर 12 फॉर्म्युले आले तर टेन्सेस आले. जनरली टेन्सला तुम्ही काळ म्हणता, पण तसं नसते. टेन्स म्हणजे आपल्या जीवनातला टाइम. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात 3 टाइम असतात. जो होऊन गेला त्याला पास्ट म्हणता, जो सुरू आहे त्याला प्रेझेंट म्हणता, आणि जो होणार आहे त्याला फ्युचर म्हणता. हे बेसिकली आपण बघितलं अगोदरच. पण आपल्या जीवनामध्ये 4 प्रकारची कामं असतात. आता हे 4 प्रकार कुठले असतात, जे काम तुम्ही वारंवार करता ते सिंपल असते, जे काम सुरू असते त्याला कंटिन्यूस म्हणतात, जे काम तुम्ही पूर्ण केलेलं आहे त्याला परफेक्ट म्हणतात, आणि जे काम तुमच्या जीवनामध्ये एखाद्या ठराविक कालावधीपासून चालू आहे किंवा सुरू होत आलेलं आहे किंवा सुरू होत आलेलं होतं किंवा असेल तर ते तुमच्या जीवनामधलं परफेक्ट कंटिन्यू काम आहे. तर प्रत्येकाच्या जीवनात 4 कामं असतात आणि प्रत्येकाच्या जीवनात 3 टाइम असतात. या दोघांना जेव्हा तुम्ही प्लस करता त्याला टेन्स म्हणतात. म्हणजे टेन्स म्हणजे फक्त काळ होत नाही, टेन्स म्हणजे फक्त टाइम होत नाही, टेन्स म्हणजे फक्त काम होत नाही. मग टेन्स म्हणजेच काय, टेन्स म्हणजे जेव्हा तुम्ही टाइम आणि काम या दोघांना एकत्र करता, या दोघांना प्लस करता, तेव्हा त्याला टेन्स म्हणतात. इथं टेन्स नाही शिकायचं आपल्याला, इथं शिकायचं आहे टेन्सेस आहेत ते, पण मी तुम्हाला टेन्स म्हणून नाही शिकवत आहे. ओके, आता हे 12 फॉर्म्युले तयार कसे होतात हे अगोदर एकदा बघा. हे 12 फॉर्म्युले तयार कसे होतात, काय असते माहिती आहे का, प्रत्येकाचे 4 प्रकार पडतात. पास्ट टेन्सचे 4 प्रकार, प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार, फ्युचर टेन्सचे 4 प्रकार, असे टोटल किती बनतात 12 टेन्सेस, 12 फॉर्म्युले.
ज्या विद्यार्थ्याला 12 फॉर्म्युले आले त्याने बेसिक ग्रामर मध्ये एंट्री केली असं म्हणू शकतो आपण. चला समजलं आता आम्हाला की पास्ट टेन्सचे 4 प्रकार, प्रेझेंटचे 4 प्रकार, फ्युचरचे 4 प्रकार आणि 4 पडतात कसे बघा. आता पहिला प्रकार प्रेझेंट सिंपल टेन्स, दुसरा प्रकार प्रेझेंट कंटिन्यू टेन्स, तिसरा प्रकार प्रेझेंट परफेक्ट टेन्स, चौथा प्रकार प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. समजलं सर आम्हाला आता की पास्टचे कशा पद्धतीने 4 प्रकार पडतात हे आम्ही क्लिअर केलं. हे आम्हाला बेसिकली परफेक्ट समजलं. पुढे चला. प्रेझेंटचे किती टाइप्स पडतात बरं? तर प्रेझेंटचे सुद्धा 4 टाइप्स पडतात. कसे ते बघा बरं. सेम तसेच प्रेझेंट सिंपल, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. जे पास्टचे 4 टाइप होते सेम ते प्रेझेंटचे सुद्धा 4 टाइप तुम्हाला पाहायला मिळतात. आणखी काय म्हणू शकतो आपण? सेम फ्युचरचे सुद्धा तसे 4 टाइप पडतील. कसे बरं? प्रेझेंट फ्युचर सिंपल, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. आता मला समजलं की हे 12 फॉर्म्युले तयार कसे होतात. हे 12 फॉर्म्युले तयार कसे होतात समजलं तुम्हाला की तुमच्या जीवनामधले 3 टाइम आणि तुमच्या जीवनातले 4 कामं, 4 त्रिक, 4 3 12 12 असे फॉर्म्युले तयार होतात. मग एक गोष्ट नक्की समजली असेल तुम्हाला की हे जे 12 फॉर्म्युले करत आहे आपण हे तयार कसे झाले, हे असे तयार झाले. आता प्रॉब्लेम येतो की 12 फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे हे सुद्धा आपण आज शिकणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. सर्वांनी बघा एकदा हे जे 12 पैकी 12 फॉर्म्युले आहेत हे एक्झॅक्ट तयार कसे झाले हे सांगतो. बघा मी सांगितलं ना आपल्या जीवनामध्ये 4 कामं असतात. त्या 4 कामाला विसरू नका. पहिलं काम सिंपल जे वारंवार होते आपल्या जीवनामध्ये, दुसरं काम कंटिन्युअस जे सुरू आहे आपल्या जीवनामध्ये, तिसरं काम परफेक्ट जे पूर्ण केलं आपण आपल्या जीवनामध्ये आणि चौथं काम परफेक्ट कंटिन्युअस जे खूप दिवसापासून चालू होतं आणि अजून पण सुरूच आहे एखादा ठराविक कालावधीपासून, त्याला म्हणतात परफेक्ट कंटिन्युअस. तर त्या पद्धतीनं 4 प्रकारे डिवाइड केले यांना. बघा हा जो पहिला प्रकार आहे ना याला म्हणतात सिंपल. जो पहिला टाईप आहे यालाच आपण सिंपल म्हणतो. हा जो दुसरा टाईप आहे यालाच आपण कंटिन्युअस म्हणतो. हे आपल्या जीवनातले काम आहेत. आणि जो तिसरा प्रकार आहे याला आपण परफेक्ट म्हणतो जे आपण पूर्ण केलं. आणि जो शेवटचा आहे याला आपण परफेक्ट कंटिन्यू म्हणतो की जे एखाद्या ठराविक कालावधीपासून सुरू आहे. तर हे झाले आपल्या जीवनामधले 4 मुख्य कामं. समजलं? मग त्यानुसार याचे फॉर्म्युले तयार होतात. सुरुवातीचे 3 सिंपल असतील, नंतरचे 3 कंटिन्युअस असतील, नंतरचे 3 परफेक्ट असतील. बघू शकता तुम्ही नंतरचे 3 काय असतील? परफेक्ट असतील आणि नंतरचे 3 असतील परफेक्ट कंटिन्युअस. संपलं. म्हणजे असे 4 टाइप्स असतात. 4 प्रकारे फॉर्म्युले तयार होतात. हे लक्षात कसे ठेवायचे याच्या माझ्याकडे गोल्डन ट्रिक्स आहेत. फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी एक लक्षात ठेवा की प्रत्येकाच्या सुरुवातीला तुम्हाला एकच गोष्ट दिसते ती म्हणजेच काय? नोटीस करा. काय दिसत आहे सर्वांना? तुम्ही काय नोटीस केलं? जर आपल्यासमोर 12 फॉर्म्युले आले तर त्या 12 फॉर्म्युल्यामध्ये 4 गोष्टी कॉमन राहतात. त्या म्हणजे कुठल्या? फॉर्म्युला जर म्हटला तर फॉर्म्युल्यामध्ये सुरुवातीला सब्जेक्ट असतो, नंतर हेल्पिंग वर्ब असतो, नंतर मेन वर्ब असतो आणि शेवटी ऑब्जेक्ट असतो. हेच आपण शिकलो की वाक्यामध्ये नेमकं काय असतात. तर ह्या 4 गोष्टी मुख्यतः मेन रोल प्ले करतात. हे आपण शिकलो की सुरुवातीला सब्जेक्ट, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर मेन वर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट. मग मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो याच्यामध्ये ते म्हणजे की सब्जेक्ट पाठांतर करण्याची गरज नाही. रिझन 100% सुरुवातीला सब्जेक्ट लागतोच. क्लिअर झालं सर्वांचं? सुरुवातीला 100% सब्जेक्ट लागतो म्हणून सब्जेक्ट लर्न करण्याची गरज नाही. हे क्लिअर झालं. पुढे चला. इथे काय दिसतो आम्हाला? ऑब्जेक्ट सुद्धा लर्न करण्याची गरज नाही. फॉर्म्युला जर 100% आहे मी त्याला एवढं सोपं करून देतो आणि सोबत ट्रिक्स पण देतो तुम्हाला की ट्रिकच्या माध्यमातून सुद्धा कसं लक्षात ठेवायचं. बघा ऑब्जेक्ट तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत तुम्हाला सुरुवातीला सब्जेक्ट आणि एंडिंगला ऑब्जेक्ट पाहायला मिळतो. म्हणजे इथं ऑब्जेक्ट सुद्धा लर्न करण्याची गरज नाही. ओके. जी टेन्सेसचे 12 फॉर्म्युले असतात. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला लाईफ टाइम पर्यंत कसे 12 फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवू शकता डिटेलमध्ये सांगणार आहे. ओके. चला सर समजलं आम्हाला ना आम्हाला सब्जेक्ट लक्षात ठेवण्याची गरज ना आम्हाला ऑब्जेक्ट लक्षात ठेवण्याची गरज. 100% फॉर्म्युल्यामधला 50% फॉर्म्युला मी आणखी सोपी करून दिला तुम्हाला. आणखी काय करू शकतो? आता मेन वर्ब सुद्धा मी तुम्हाला क्लिअर करून देतो. जो टेन्स कंटिन्यू असतो किंवा परफेक्ट कंटिन्यू असतो मी काय म्हणतो सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. जो टेन्स काय असतो, जो टेन्स आपला कंटिन्यू असतो किंवा जो टेन्स आपला काय असतो परफेक्ट कंटिन्यू असतो त्याच्यामध्ये क्रियापदाचा चौथा फॉर्म लागतोच. ट्रिक समजा मी काय म्हणत आहे? ज्या टेन्समध्ये कंटिन्यू म्हणून नाव येते त्याच्यामध्ये V4 म्हणजे क्रियापदाचा चौथा फॉर्म 100% लागतो. बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये बघा V4 आहे, याच्यामध्ये बघा V4 आहे, याच्यामध्ये बघा V4 आहे, याच्यामध्ये बघा V4 आणि V4. आय होप हे क्लिअर झालं असेल फॉर्म्युल्यानुसार. परत पुढे झाला. ज्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला परफेक्ट दिसते परफेक्ट, ज्या फॉर्म्युल्यामध्ये काय असते लिहिलेलं
परफेक्ट लिहिलेलं असते त्या फॉर्म्युल्यामध्ये V3 लागतोच. मग मला सांगा, याच्यामधले मेन ऑफ क्लिअर झाले, याच्यामधले मेन ऑफ क्लिअर झाले, याच्यामधले पण मेन ऑफ क्लिअर झाले. किती सोपा फॉर्म्युला करून दिला मी तुम्हाला. आता आला सिंपल, आणि जो सिंपल फॉर्म्युला असतो त्याच्यामध्ये V1 V2 किंवा V5 लागतोच. म्हणजे त्याच्यामध्ये एवढे लागतात, कुठे V1 कुठे V5 कुठे V2 बघू शकता. V1 V5 V2 आणि परत V1, याच्या व्यतिरिक्त मेन ऑफ लागत नाही. म्हणजे मी मेन ऑफची सुद्धा तुम्हाला ट्रिक सांगितली. मी तुम्हाला सब्जेक्टची ट्रिक सांगितली. काय ट्रिक होती? सुरुवातीला सब्जेक्ट लागतोच, पाठांतर करण्याची गरज नाही. एंडिंगला ऑब्जेक्ट लागतोच, पाठांतर करण्याची गरज नाही. मेन वर्ब कुठलं घ्यायचं डिपेंड करते. वाक्यात जर कंटिन्यू असा शब्द आला तर V4च घ्यायचा. वाक्यामध्ये जर आपल्या परफेक्ट असा शब्द आला तर V3च घ्यायचा. आणि वाक्यामध्ये जर सिंपल नावाचा शब्द आला तर V1 V2 V5 घ्यायचा. किती सिंपल वेनी सांगितलं. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं फक्त आणि फक्त हेल्पिंग वर्ब. एवढं लक्षात ठेवायचं फक्त तुम्हाला, की सिंपल फ्युचर असेल तर शाल विल, प्रेझेंट कंटिन्यू असेल तर एम आर, पास्ट कंटिन्यू असेल तर वॉज वर, आणि फ्युचर कंटिन्यू असेल तर शाल विल बी, आणि प्रेझेंट परफेक्ट असेल तर हॅव हॅज, पास्ट परफेक्ट असेल तर हॅड. हे फक्त हेल्पिंग वर्ब जे मी राऊंड केलेले आहेत, बस एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. बाकीचं मी सर्व इझी करून दिलं तुम्हाला. बाकी मी एवढं इझी करून दिलं तुम्हाला. 100% 75% फॉर्म्युला सोपा करून दिला. 25% तुम्हाला करायचं आहे. काही विद्यार्थी म्हणतात सर ते 25% पण सोपं करून द्या ना. टेन्शन नका घेऊ, तेही करून देतो. पण मी एकच सांगतो, काय असते माहिती आहे का, सोपं जेवढं करत असलो आपण, आय नो, मग आपला माइंड सुद्धा ऍक्टिव्ह राहू द्या. म्हणजे माइंडला सवय लावा काहीतरी थोडंसं विचार करण्याची, थोडंसं हे करण्याची. इथं सोपं होऊन जाणार, पण बाकीच्या विषयामध्ये, बाकीच्या गोष्टीमध्ये तुमचा माइंड सुद्धा तशी सवय लागणार की नाही. तेवढं सोपं पाहिजे मला, ते समजत नाही आम्हाला. तेवढा तो लेझी बनणार, ऐदी बनणार. त्याला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी थोडाफार माइंडचा सुद्धा 25% तुम्ही यूज करा. मलाही म्हणायचं आहे, पण तरी मी सोपं करून देतो, टेन्शन नका घेऊ. चला जाऊया पुढे. मग मला एवढंच म्हणायचं होतं की हे तुमचे पॉझिटिव्ह फॉर्म्युले आहेत आणि हे तुमचे निगेटिव्ह फॉर्म्युले आहेत. थोड्या वेळात मी ट्रिक्स देणार आहे की 12 फॉर्म्युले याच्या मी तुमचं आता होत्या त्या काय होत्या, ट्रिक्स होत्या का? ट्रिक्स नव्हत्या. ट्रिक्स तर देणं बाकी आहे अजून तुम्हाला. हे फक्त जस्ट सांगितलं मी तुम्हाला, तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. तेच तुम्हाला ट्रिक्स वाटतात, पण ट्रिक्स अजून देणं बाकी आहे. ओके. निगेटिव्ह कसा करायचा आम्हाला समजलं सर, की 12 पॉझिटिव्ह फॉर्म्युले जे असतात त्यांना लक्षात कसं ठेवायचं. आणखी सोबत त्याची एंडिंग कशी होते. पहिला फॉर्म्युलाची एंडिंग बघा, तो तेता, दुसऱ्याची ला लिले, तिसऱ्याची नार येईल. हे एंडिंग खूप मॅटर करणार आहे तुम्हाला. जर तुम्हाला इंग्लिशमधून मराठी, मराठीमधून इंग्लिश वाक्य करायचे असले तर हे एंडिंग खूपच मॅटर करेल. हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या. ह्या सर्व PDF मी लेक्चर सोबत देत आहे तुम्हाला. ओके. चला समजलं सर आम्हाला की हे 12 फॉर्म्युले असतात, हे पॉझिटिव्ह 12 फॉर्म्युले आहेत. आणि या 12 फॉर्म्युल्याचे सर्वच्या सर्व तुम्ही निगेटिव्ह करू शकता. मी ट्रिक देतो. आता मी तुम्हाला ट्रिक्स देतो की निगेटिव्ह वाक्य जर करायचं असेल तर कसं करायचं. बघा काय असते. हे 3 काय होते, एक एक जाऊ आपण. हे 3 काय होते, कंटिन्युअस. हे 3 काय होते, परफेक्ट. हे 3 काय होते, परफेक्ट कंटिन्युअस. याचं नो निगेटिव्ह. इंग्लिश स्पीकिंग मध्ये यांचं निगेटिव्ह होते. मी परत एकदा सांगतो, जेव्हा आपण इंग्लिश बोलतो, इंग्लिश स्पीकिंग मध्ये यांचं निगेटिव्ह होते, पण ग्रामरमध्ये ज्या वाक्याला परफेक्ट आणि कंटिन्यू मध्ये वापरतो त्यांचं निगेटिव्ह आपण करत नसतो. बट इंग्लिश स्पीकिंग मध्ये करतो. कुठे करतो बरं मग, बीनच्या अगोदर नॉट लिहितो. हे कुठे, इंग्लिश स्पीकिंग मध्ये. पण ग्रामरमध्ये यांचं निगेटिव्ह होते का, नाही होत. पण तसेच आपले इथं 3 वाक्य हे स्किप होतील, कारण यांचं निगेटिव्ह होतच नाही. आता राहिलं बाकीचे वाक्य. बाकीच्या वाक्याचं निगेटिव्ह कसं करणार. निगेटिव्ह करण्यासाठी वाक्यात काय लागतो, नॉट लागतो. आणि नॉट घेण्यासाठी तुम्हाला कशाची गरज लागते, हेल्पिंग वर्ब. म्हणजे नॉट नेहमी हेल्पिंग वर्बच्या वाक्यातच येतो. हेल्पिंग वर्ब असेल तरच नॉट येतो, तरच नॉट वापरू शकतो, अदरवाईज वापरू शकत नाही. आलं लक्षात. हे गोष्ट तुम्ही काय करा, नोट डाऊन करून घ्या. हे ऑलरेडी मी बेसिक लेक्चरमध्ये शिकवलं तुम्हाला. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये काय शिकवलं, तुमच्या सेंटेन्समध्ये जर हेल्पिंग वर्ब असेल तरच वाक्यामध्ये नॉट लावू शकता, अदरवाईज नॉट यूज करता येत नाही. एक्झाम्पल सांगतो. तुम्हाला माहित होतं या वाक्यामध्ये, तुम्हाला आता इथंच या निगेटिव्ह कसं करायचं मी सिंपल वेनी सांगतो. हे पॉझिटिव्ह होते ना, या पॉझिटिव्ह वाक्याचं मी निगेटिव्ह करून देतो तुम्हाला. बघा कसं, तर म्हणजे तुमची लिंक लागेल डायरेक्टली. बघा कसं निगेटिव्ह करायचं, अगदी सोप्या पद्धतीने बघूया. आता या वाक्यामध्ये स्वतःचे हेल्पिंग वर्ब आहेत, म्हणजे डायरेक्ट तुम्ही याच्यानंतर नॉट लावू शकता. या वाक्यामध्ये स्वतःचे हेल्पिंग वर्ब आहेत, म्हणजे तुम्ही डायरेक्ट नॉट लावू शकता. या वाक्यामध्ये स्वतःचे हेल्पिंग वर्ब आहेत, याच्यानंतर डायरेक्ट नॉट येतो. हे ट्रिक आहे. हे तुम्हाला पॉझिटिव्ह 12 तुम्ही लर्न केले तर निगेटिव्ह 12 ऑटोमॅटिकली होतात. हे ऑटोमॅटिकली का बनवतात माहित आहे, जिथं जिथं वाक्याचं हेल्पिंग वर्ब असेल बस त्याच्यानंतर नॉट लावा. इट्स सो सिम्पल. काय करायचं फक्त, विल शॅलच्या नंतर नॉट,
एमिझरच्या नंतर नॉट, वॉजवरच्या नंतर नॉट, शाल विलच्या नंतर नॉट. बघा शाल विल आहे आणि बी आहे, या दोघांच्या मधोमध नॉट, या दोघांच्या मधोमध नॉट. कारण हेल्पिंग वर्ब जेव्हा शॅल हॅव, विल हॅव, शाल बी, विल बी असे येतात, ते हॅव आणि विल यांच्या मधात असतो. त्या विल आणि द बी त्यांच्या मधात नॉट येत असतो. हा मधोमध असतो कधीही नॉट. हॅवच्या नंतर काय येणार? नॉट येणार, कारण तो हेल्पिंग वर्ब आहे. ते हेल्पिंग वर्ब असेल त्याच्यानंतर लगेच काय येतो? नॉट येत असतो. बघा हॅड हेल्पिंग वर्ब म्हणजे तुम्ही इथे नॉट लावू शकता. त्याच्यानंतर विल आणि शाल हेल्पिंग वर्ब आणि हॅव सुद्धा हेल्पिंग वर्ब. जर एका वाक्यात दोन हेल्पिंग वर्ब आले तर दोघांच्या मधोमध हे नॉट असतो, नंतर नाही. हे चुकी खूप सारे विद्यार्थी करतात. म्हणजे आपला जो नॉट आहे कुठे लावणार? आपण इथं लावणार. म्हणजे आम्हाला समजत आहे सर आता की नेमकं निगेटिव्ह कुठे लावायचा. पण जे वाक्य तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू, पास्ट परफेक्ट कंटिन्यू, फ्युचर परफेक्ट कंटिन्यू यांच्यामध्ये नॉट यूज करत नाही असा ग्रामरचा एक रूल आहे. इंग्लिश स्पीकिंग मध्ये लागतो. आणि तो कुठे लागतो ते पण सांगतो. कुठे लागतो म्हणतो? तो इथं हॅव ॲज आहे आणि इथं बीन आहे, त्या दोघांच्या मदत लागतो. मग जर लावायचं जर जबरदस्तीने नॉट, वाक्यात ऑप्शनच नाहीये, तुम्ही म्हणसाल सर चारही ऑप्शन मध्ये नॉट लावाच लागतो मला, काय करू मग सांगा? मग या दोघांच्या मधोमध लागत असतो. हे ट्रिक समजून घ्या. इथं हॅड हेल्पिंग वर्ब आहे, बीन पण आहे हेल्पिंग वर्ब, मग दोघांच्या मदत लावायचा. आय होप तुम्हाला एक टेक्निक समजली. क्लिअर झालं? म्हणजे नॉट लावायचा असेल तर तो हेल्पिंग वर्बच्या लगेच लागतो. ओके. आणि दुसरा पण हेल्पिंग वर्ब आहे त्याच्या अगोदर लागतो. बस एवढंच, बाकी काही नाही याच्यामध्ये. चला सर आम्हाला समजलं, जर 12 फॉर्म्युले लर्न केले तर निगेटिव्हचे 12 फॉर्म्युले ऑटोमॅटिकली लर्न होतात. यांचं निगेटिव्ह होणारच नाही, एवढं समजलं आम्हाला. या तिघांचं तर होणारच नाही. हा एवढ्यांचं होणार, कारण यांच्यामध्ये स्वतःचा हेल्पिंग वर्ब आहे. पण हे दोन फॉर्म्युले असे असतात की ज्यांच्यामध्ये स्वतःचा हेल्पिंग वर्ब नसतो. कुठला? सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स. हे असे आहेत. मला सांगा याच्यामध्ये विल, शाल, एमिझार, वॉज, वर हे काय होते? हॅव, हॅज, हॅड काय होते? हेल्पिंग वर्ब होते. शिकलो ना आपण, 27 हेल्पिंग वर्ब असतात. मग मला सांगा या वाक्यात तर कुठेच हेल्पिंग वर्ब नाही, या वाक्यात तर कुठेच हेल्पिंग वर्ब नाही. मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं? जेव्हा सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नसतो तेव्हा काय करायचं हे आपण ऑलरेडी शिकलो, परत शिकवतो. काय करायचं माहिती आहे का? तेव्हा सांगतो मी तुम्हाला. जेव्हा वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसतो तेव्हा आपण काय करू शकतो, काय करत असतो हे आता एकदा क्लिअर करूया. बघा जेव्हा आपल्या सेंटेन्समध्ये काय नसतो, हेल्पिंग वर्ब नसतो, लक्षात ठेवायचं. V1 असेल तर त्यासाठी आपण काय करायचा? डू घ्यायचा. आणि डू असेल तर परत काय करायचा? V1 घ्यायचा. V2 असेल तर त्यासाठी डीड घ्यायचा. आणि डीड असेल तर परत त्यासाठी V1च घ्यायचा. V5 असेल तर त्यासाठी डज घ्यायचा. आणि डज असेल तर त्यासाठी परत V1च घ्यायचा. हा बॉक्स मी आतापर्यंत 3 वेळा शिकवला या बेसिक लेक्चरमध्ये तुम्हाला. ह्याचं आपलं 5वं लेक्चर आहे. आणि आतापर्यंत मी तुम्हाला किती शिकवले? तर जवळपास मी तुम्हाला आय थिंक 3 वेळा शिकवला ही टेक्निक. मग क्लिअर झालं असेल, तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण V1 असेल तर डू, कारण हे हेल्पिंग वर्ब आहे. डू, डज, डीड हेल्पिंग वर्ब आहेत. आणि हे वाक्यात तेव्हाच यूज करतो आपण जेव्हा वाक्य निगेटिव्ह किंवा जेव्हा वाक्य प्रश्नार्थक करतो. साध्या वाक्यामध्ये यांचा वापर होत नाही. बघा हे साधं वाक्य आहे, मी ऑलरेडी शिकवलं होतं. हे साधं वाक्य आहे आणि यांच्यामध्ये डू, डज, डीडचा वापर केला जात नाही. मग केव्हा केला जातो? जेव्हा वाक्य निगेटिव्ह बनते, जेव्हा वाक्य प्रश्नार्थक बनते, तेव्हा त्यांचा यूज होतो. चला मग समजलं सर आम्हाला की आता या वाक्यामध्ये V1, V5 आहे, तर याच्यामध्ये काय करू शकतो आपण? V1 साठी डू आणि V5 साठी डज, आणि नंतर काय बनणार? V1 बनणार, V5 येणार नाही. कारण आम्हाला माहित आहे जर वाक्यामध्ये डू किंवा डज आला तर समोर V1च येतो. म्हणजे हे कट होऊन वाक्य जेव्हा निगेटिव्ह करायचं असेल, सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक डज प्लस इथे नॉट येणार, नॉट, आणि नंतर V1 येणार. इथं कसं बनणार? हा V2 निघून जाणार आणि V2च्या जागी काय लागणार? डीड, नंतर काय लागणार? नॉट, आणि तो V2चा ऑटोमॅटिकली काय होणार? V1 होणार. का बरं V1 होणार? कारण वाक्य डीड आहे. असे ते निगेटिव्ह. बस हे 2 कठीण आहेत, फक्त 2. बाकी एवढे सोपी आहेत, तुम्हाला माहित आहे. हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट लावायचं आहे, एवढं सोपी आहे. फक्त 2 फॉर्म्युले कठीण होते, ते म्हणजे सुरुवातीचे 2. कारण V1 साठी डू, V5 साठी डज आणि V2 साठी डीड. पण क्रियापद सर्वांच्यासाठी काय लागलं पाहिजे? V1च लागलं पाहिजे जर वाक्य निगेटिव्ह आहे, जर वाक्य प्रश्नार्थक आहे. ओके, चला पुढे जाऊया. बघून घ्या निगेटिव्ह फॉर्म्युले मी कसे बनवले. बघू शकता तुम्ही की वाक्यात डू डज का बरं आला? कारण V1, V5 काढून. इथं V1 होता, इथं V5 होता, तो त्यांना काढलं आणि डू डज घेतला. आणि हे हेल्पिंग वर्ब आहे म्हणून सुरुवातीला आपण काय केला? नॉट यूज केला. आणि नंतर आपण V1 घेतला. का बरं? कारण डू डज वाक्यात आल्यानंतर क्रियापदाचा पहिलाच फॉर्म लागतो. इथं पण बघा हा डीड का बरं घेतला? कारण आम्ही V2 काढला, V2 काढून डीड घेतला. मग हा झाला आपला हेल्पिंग वर्ब. मग हेल्पिंग वर्बच्या नंतर तुम्ही काय करू शकता? नॉट घेऊ शकता. आणि V1 घ्यावाच लागतो. का बरं? कारण डू डज डीड आल्यानंतर क्रियापदाचा पहिलाच फॉर्म लागतो. हे आपण शिकलो. पण अशानुसार यांचे सर्वचे सर्व निगेटिव्ह फॉर्म्युले सुद्धा मी तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही एका वाक्याचे 24 वाक्य म्हणतो आपण, पण 24 बनणार नाही. रिझन काय? यांचं तर निगेटिव्ह होतच नाही ना, 24 बनणारच नाही. मग 24 मधून हे कट करणार, तुम्ही मायनस करणार.
चला एकदा आपण काय करूया, आता आता आपण थोडंफार हे जे फॉर्म्युले आहेत हे लाईफ टाईम पर्यंत कसे लक्षात राहतील हे थोडंसं जाणून घेऊया, आणि नंतर आपण एका वाक्याचे 12 नंतर 24 होणार नाहीत, बिकॉज त्याचे 3 तर निगेटिव्ह होतच नाहीत, ते पण समजून घेऊ. चला बघा, सर्वांनी एकदा याच्यावर नजर टाका. मी तुम्हाला 1-2 मिनिटं समजून सांगतो, सर्वांनी याच्यावर नजर टाका एकदा. काय वाटते तुम्हाला? हे पूर्ण टेक्निक्स आहेत, फॉर्म्युले ट्रिक्स. ओके, फॉर्म्युले ट्रिक्स आहे, समजून घ्या आपण. हा असा टेबल आहे. जर तुम्हाला कोणी सांगितलं, एखाद्या टेनचं नाव दिलं, सांगितलं की सेकंदात आम्हाला फॉर्म्युला बनवून दाखवा, तुम्ही सेकंदात बनवून दाखवता. फक्त कंडिशन आहे, हा बॉक्स तुमच्या माइंडमध्ये फिट असला पाहिजे. तुम्ही कुठलाही पॉझिटिव्ह, कुठलाही निगेटिव्ह 24 वाक्यापैकी कुठलाही फॉर्म्युला बनवू शकता. फक्त हा चार्ट तुम्हाला आला पाहिजे. ओके, एकदा बघून घ्या, मग मी समजून सांगतो याचा यूज कसा करायचा. ओके, आय होप तुम्ही बघितलं असेल सर्वांनी हा चार्ट बघून घेतला असेल. आता बघूया आपण या चार्टचा वापर कसा करायचा. चालेल, चला बघा सर्वांनी एकदा समजून घेऊ आपण आता की कसा यूज आपण याचा करू शकतो. बघा आता एक तर समजलं आम्हाला, हा चार्ट आमच्या समोर आहे, याचा यूज कसा करायचा. सर्वात फर्स्ट कोणीतरी तुम्हाला XYZ व्यक्तीने फॉर्म्युला दिला, काही पण 12 फॉर्म्युले असतात ना, किंवा 12 आणखी 12 निगेटिव्ह 24 असतात, कुठलाही फॉर्म्युला देऊ द्या. सपोज मी तुम्हाला दिला प्रेझेंट कंटिन्यू, या साईडला लिहितो, प्रेझेंट कंटिन्यूचा मला फॉर्म्युला बनवून दाखवा. कोणाचा? प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. तुम्ही म्हणा सर आम्हाला टेन्सचे नाव पण माहित नाहीत आणि आम्ही फॉर्म्युला बनवू शकतो. द आन्सर इज यस. तुम्ही 0 हा तुम्हाला नाव पण माहित नाही टेन्सेसचे, तरी सुद्धा तुम्ही कोणी जर तुम्हाला विचारलं, कोणी म्हणजे तुम्हाला एक्झामिनर विचारलं पेपरमध्ये, तरी सुद्धा तुम्ही फॉर्म्युला लावू शकता, अप्लाय करू शकता. कसा बघा, मला माहित आहे त्यांनी विचारलं आपल्याला प्रेझेंट, त्यांनी विचारलं कंटिन्युअस. फॉर्म्युलामध्ये बेसिकली तुम्हाला 3 गोष्टी आठवत असतील. 3 गोष्टी कुठल्या कुठल्या? सुरुवातीला सब्जेक्ट लागतोच, आम्हाला माहित आहे. एंडिंगला ऑब्जेक्ट लागतोच, आम्हाला माहित आहे. ह्या 2 गोष्टी फिक्स आहेत, हे तुम्हाला माहित आहे. त्याच्यानंतर आता त्यांनी काय विचारलं? प्रेझेंट आणि कंटिन्यूअस विचारलं. हे कसं लक्षात ठेवायचं बघा, प्रेझेंट आणि कंटिन्युअस. आता प्रेझेंट जो भाग आहे याला असं घेऊन यायचं, असं या पद्धतीनं डायरेक्टली प्रेझेंट मधून खाली आलो आपण. आलो, आता आणखी कुठला होता सोबत त्याच्या? कंटिन्युअस. मग त्याच्यासोबत कुठला होता? असं जायचं या पद्धतीने. जिथं बिंदू तयार झाला, जिथं बिंदू ते फॉर्म्युले घ्यायचे. बिंदू इथं तयार झाला म्हणजे इथं एम इज आर येतो. काय तो इथं? एम इज आर प्लस क्रियापद कुठलं घेऊ? ते V1 V2 V3 V4 V5 कुठलं घेऊ? मग ती लाईन कुठून तयार झाली? इथून तयार झाली म्हणजे काय घेसाल तुम्ही? V4 बनला फॉर्म्युला. तुम्ही 24 मधून कुठला, तुम्ही बिलीव्ह नाही करणार एवढं मी सांगतो. माझ्यासमोर असे विद्यार्थी होते ज्यांना ABCD येत नाही आणि ते मला फॉर्म्युले सांगत. फक्त मी कंडिशन ठेवली, हा चार्ट तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही झोपीमध्ये सुद्धा कुठलाही फॉर्म्युला सांगू शकता. परत बघा, मला काय म्हणायचं? कुठलंही नाव सांगा, कुठला, कितीही कठीण फॉर्म्युला घ्या, कितीही. चला मी सर्वात कठीण फॉर्म्युला घेतो, सर्वात कठीण. त्याचं नाव आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे इंग्लिश ग्रामर मधला सर्वात लॉंगेस्ट, सर्वात मोठा फॉर्म्युला तो बनवून दाखवतो. आता बघा कसं, तर मला म्हणायचं आहे की फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मला पाहिजे. बस 2 गोष्टी तर फिक्सच आहेत. काय म्हणजे आम्हाला माहित आहे की सुरुवातीला तर सब्जेक्ट लागतोच आणि एंडिंगला ऑब्जेक्ट लागतोच. एवढं तर फिक्सच आहे की सुरुवातीला सब्जेक्ट पाहिजे, एंडिंगला ऑब्जेक्ट पाहिजे, एवढं फिक्स आहे. पुढे काय? आता त्यांनी काय विचारलं आपल्याला की तो फ्युचर पण पाहिजे आणि परफेक्ट कंटिन्यू पण पाहिजे. अशा कंडिशन मध्ये इथं बघा फ्युचर कुठे दिसतो? इथं दिसतो फ्युचर. मग फ्युचर जर इथं दिसतो तर आपण काय करतो? इथून एरो काढतो, असा एरो काढून टाकायचा. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला परफेक्ट कंटिन्यू पण पाहिजे. हा आहे का? नाही. हा दिसतो इथं, हा इथं परफेक्ट कंटिन्यू आहे. याची पण लाईन जाऊ द्यायची, याची लाईन स्ट्रेट जाऊ द्यायची. कुठे मॅच झाली बघा बरं. बिंदू इथं तयार झाला म्हणजे तुम्हाला हे हेल्पिंग वर्ब घ्यावं लागतात. आता हे घ्यावं लागतात म्हणजे कसे? शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस बिन, हे तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही इथं लिहिणार शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस बिन. सॉरी, इथपर्यंत समजलं आम्हाला की सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, पण मेन वर्ब कुठला घ्यायचा? V1 V2 V3 V4 V5 कुठला घ्यायचा? तर त्यासाठी बघायला निघाली कुठून? इथून निघाली. मग तुम्ही काय करसाल? इथं V4 बनला फॉर्म्युला.
झोपीमध्ये सुद्धा जो विद्यार्थी म्हणेल मी दुसरीमध्ये आहे, तिसरीमध्ये आहे, चौथीमध्ये आहे, तो सुद्धा 12पैकी 12 फॉर्म्युले बनवू शकतो. मी परत एकदा सांगतो, प्रॉब्लेम काय माहिती आहे का, जे विद्यार्थी परीक्षा देतात त्यांना वेळेवर टेन्सचा फॉर्म्युला नाही आठवत. 90% मी विद्यार्थी बघितले, 80-90% विद्यार्थी म्हणतात आहे आम्हाला टेन्सेस माहीत आहे, ऐकलेलं आहे, केलेलं पण आहे, मी येते, पण वेळेवर नाही येत जर कोणी काही विचारलं तर. मग हे बघा, हा बॉक्स तुमचा हेल्प करणार. तुमच्या लाईफमधले 5-10 मिनिटं काढून, 15-20 मिनिटं काढून, अर्धा तास काढून, 1 तास द्या, पण हा बॉक्स लर्न करून टाका. म्हणजे होणार काय, तुम्ही कधीही फॉर्म्युल्यामध्ये मिस्टेक नाही करणार. आणि ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म्युले स्ट्रॉंग आहेत तो बेसिक इंग्लिश ग्रामरमध्ये स्ट्रॉंग आहे असं म्हटलं जाते. चला जाऊया पुढे. आय होप तुम्हाला टेक्निक समजले असेल. अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही फॉर्म्युला स्वतःहून बनवू शकता. ओके, चला मग आता आपण घेऊया कशा पद्धतीने आपण एका वाक्याचे किती वाक्य करणार आहोत, 12 वाक्य, आणि त्याच्यानंतर एका वाक्याचे 24 वाक्य, 3 तर अपवादच आहेत ते पण बघून घेऊ. बघा, जसं आता मला म्हणायचं आहे, काय करणार आपण त्याच्यामध्ये, बघा याच्यामध्ये आपण काय करूया एकदा समजून घेऊ पूर्णपणे. फक्त जिथं विल दिसेल तिथं शाल करून घ्या. जिथं जिथं तुम्हाला विल दिसेल तिथं विल लागत नाही, शाल करून घ्या. विल विल विल, हा विल लागत नाही कारण तो टाईप रायटरच्या मिस्टेक खूप जास्त असतात. इथं विल लागत नाही, इथं शाल करून घ्या सर्वांनी. शाल, इथं पण काय येणार शाल, कारण आयला शाल लागतो, आपण खूप वेळा शिकलो. इथं पण येणार शाल, इथं पण लागणार शाल, बस बाकी सर्व सेम आहे. मग आता आपण शिकणार की एका वाक्याचे आपण 12 वाक्य कसे करू शकतो हे आपण बेसिकली इथं शिकणार आहोत. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं फॉर्म्युला तयार कसा होतो, बनतो कशा पद्धतीने 12 पॉझिटिव्ह असतात, 12 निगेटिव्ह असतात, निगेटिव्ह कसे बनतात. त्याच्यानंतर मी शिकवलं तुम्हाला की कशा पद्धतीने तुम्ही कुठलाही फॉर्म्युला विचारलं तर त्या बॉक्सच्या माध्यमातून कसं लक्षात ठेवू शकता. आता बघा, मग एका वाक्याच्या ज्या विद्यार्थ्याला 12 करता आले तो विद्यार्थ्यांनी जर्नी सुरुवात केली डायरेक्टली त्याची. बघा कसं, जसं की मी आंबा खातो, मी आंबा खाल्ला, मी आंबा खाणार, मी आंबा खात आहे, मी आंबा खात होतो, मी आंबा खात असेल, मी आंबा खाल्लेला आहे, मी आंबा खाल्लेला होता, मी आंबा खाल्लेला असेल, मी आंबा खात आलेलो आहे, मी आंबा खात आलेलो होतो, मी आंबा खात आलेलो असेल. हे मराठी झालं. पण इंग्लिशमध्ये कसं करायचं बघा. आता आपल्याला माहित आहे 3 सिंपल आहेत, 3 कंटिन्युअस आहेत, 3 परफेक्ट आहेत आणि 3 परफेक्ट कंटिन्यू आहेत. आता एक वाक्य घेतलं बघ त्यांनी, आय ईट अ मँगो, म्हणजे सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट, आय ईट अ मँगो. सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट, आय एट अ मँगो. सब्जेक्ट शॅल विल V1 ऑब्जेक्ट. सब्जेक्ट एमिजार V4 परत झाला, एकच V4 घ्या, ऑब्जेक्ट. नंतर सब्जेक्ट वॉज वर V4 ऑब्जेक्ट. सब्जेक्ट शॅल बी विल बी V4 ऑब्जेक्ट. सब्जेक्ट हॅव एज V3 ऑब्जेक्ट. सब्जेक्ट हॅड V3 ऑब्जेक्ट. सब्जेक्ट शॅल विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट हॅव एज प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे जे 12 फॉर्म्युले होते त्या 12 फॉर्म्युलेचं काय केलं आपण, एक वाक्य घेतलं आणि 12 वाक्यामध्ये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. आणि असं तुम्हाला करायचं आहे. आणि सेम निगेटिव्ह जर करायचं असलं तर किती सोपं आहे बघा, मी सांगतो तुम्हाला किती सोपं आहे. काहीच करायचं नाही. हेच वाक्य ठेवायचं, हेल्पिंग वर्बच्या आणि मेन वर्बच्या मदत नॉट लिहायचा. हेच वाक्य ठेवायचं, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मदत नॉट ठेवायचा. हेच वाक्य ठेवायचं, हेल्पिंग वर्ब मेन वर्बच्या मदत नॉट. हेच वाक्य ठेवायचं, पण आता इथं 2 हेल्पिंग वर्ब आहेत, त्या 2 हेल्पिंग वर्बच्या मदत नॉट. इथं नाही तर इथं आय शाल नॉट बी, आय शाल नॉट बी, बीच्या अगोदर. पुढे बघा, या दोघांच्या मधात, या दोघांच्या मधात, या दोघांच्या मधात, आणि पुढे बीनच्या ह्याच्यात नॉट लागतच नाही. हे शिकलो आपण. अशा पद्धतीने तुम्ही एका वाक्याचे 24 वाक्य सुद्धा करू शकता. हे कसं करणार, त्यासाठी आपण काय केलेलं इथं एकदा बघून घ्या. हे तर निगेटिव्ह दिलेलं आहे तुम्हाला. इथं डूज का लागला, कारण वाक्यात V1 होता आणि V1 साठी डू घेतो. डीडच का लागला, कारण वाक्यात V2 होता, V2 साठी आपण डीड घेतो. बाकी ठीक आहे, तुम्ही करू शकता. मी करून दाखवलं तुम्हाला. जो हेल्पिंग वर्ब होता त्याच्यानंतर फक्त नॉट लावलेला आहे, बाकी काहीच नाही. ज्या विद्यार्थ्याला पॉझिटिव्ह आले ना त्याला 100% डोळे बंद करून निगेटिव्ह येतात. बस हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट लावा. काय करायचं आहे, हेल्पिंग वर्ब जो जिथं दिसतो त्याच्यानंतर नॉट लावा. बघा कसं, तर तुम्ही बघू शकता नॉट कुठे कुठे लावलेला आहे, म्हणजे क्लिअर होईल सर्व. क्लिअर, जायचं पुढे. ओके, आता हे तुम्ही जेव्हा करणार ना ते पूर्ण रिव्हिजन होईल. जेवढे तुम्ही शिकले आतापर्यंत या सर्वांची रिव्हिजन म्हणजे काय, हे जेवढंही तुम्ही शिकले यांची रिव्हिजन म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की एक वाक्य मी पॉझिटिव्ह घेतलं, एक निगेटिव्ह घेतलं. बघा मी काय केलं, पॉझिटिव्ह तसंच निगेटिव्ह, पॉझिटिव्ह तसंच निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे सर्व आपण केलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. जसं की आय ईट अ मँगो असेल त्याचं लगेच निगेटिव्ह करायचं असेल, म्हणजे मी आंबा खातो, मी आंबा खात नाही लगेच करायचं असेल.
तर काय करायचं, हा V1 आहे, V1 साठी काय करतो आपण, डू घेतो. म्हणून काय केलं आपण, V1 साठी आपण हा डू घेतला, कारण हेल्पिंग वर्ब पाहिजे, हेल्पिंग वर्ब असेल तरच तुम्ही नॉट लावू शकता, अदरवाईज नॉट लावण्याची कुठली परमिशन आपल्याकडे नाही. तुम्ही असं नाही करू शकत ना, आय ईट अ मँगो आणि नंतरचं वाक्य आहे आय नॉट ईट अ मँगो. आय नॉट, डायरेक्ट नॉट नाही लागू शकत. नॉट लावण्यासाठी हेल्पिंग वर्बची गरज असते. 12 फॉर्म्युले आहेत, या 12 मधून 10 फॉर्म्युल्याकडे स्वतःचा हेल्पिंग वर्ब असतो. म्हणजे म्हणू शकतो 12 लोक आहेत, 12 प्रकारचे लोक आहेत, 12 प्रकारच्या लोकांपैकी 10 प्रकारच्या लोकांकडे स्वतःचं घर आहे, 2 प्रकारच्या लोकांकडे स्वतःचं घर नाही, म्हणून ते रेंटवर राहतात, म्हणतो ना आपण असं. मग रेंटवर राहणारे कोण कोण आहेत, रेंटवर राहणारे आहेत आपला पहिला टेन्स, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट. हे रेंटवर राहतात इन द सेन्स की ते रेंटवर राहतात, म्हणजे डू डज देतात ते, म्हणजे ते V1 V5 घेऊन डू डज घेतात, उसने घेतात ते दुसऱ्याकडून. त्यांच्याकडे V1 V5 असतो, ते देतात आणि डू डज घेतात. ज्याच्याकडे V2 असतो तो डीड घेतो. म्हणजे यांच्याकडे स्वतःचा हेल्पिंग वर्ब नाही, म्हणून बघावं लागतं की जर V1 असेल तर ते डू घेऊ शकतात, V5 असेल तर ते डज घेऊ शकतात, आणि V2 असेल तर ते डीड घेऊ शकतात. बघा V2 होता म्हणून त्यांनी डीड घेतला, एवढंच आहे, बाकी काही नाही. बाकी 10 सोपे आहेत. मग हे 2 कठीण नाही म्हणतायत, जर थोडंसं लक्षात ठेवलं तर कठीण काय आहे त्याच्यामध्ये समजलं ना आता आम्हाला, की V1 डू, V5 डज आणि V2 डीड. काय झालं कठीण, 2च तर फॉर्म्युले आहेत, दोघांमध्ये लक्ष ठेवायचं आहे. बाकीचे सर्व सोपे का बरं आहेत, रिझन आहे बस हेल्पिंग वर्ब बघितला, हा हेल्पिंग वर्ब आहे बघा त्याच्यानंतर नॉट, हा हेल्पिंग वर्ब आहे बघा त्याच्यानंतर नॉट, हेल्पिंग वर्ब याच्यानंतर लगेच नॉट. म्हणजे जिथं तुम्हाला हेल्पिंग वर्ब दिसतो त्याच्यानंतर आपण लगेच काय करतो, नॉट लावतो. हे तुम्हाला करायचं आहे. तुम्ही वाक्य बघून घ्यायची, PDF बघून घ्या, जेणेकरून काय होणार, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस भरपूर होणार आहे. आणि प्रॅक्टिस सर्वात महत्वाची, जर प्रॅक्टिस नसेल तुमची प्रॉपर तर कितीही शिकून काही फायदा नाही. म्हणून आम्हाला येते सर खूप सोपं आहे सर, करून घेऊ सर, नाही सर, हो सर, काही असू द्या, तुम्हाला हे करायचं म्हणजे करायचं, बिकॉज याच्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि इंग्लिशमध्ये आपला टार्गेट एक ठेवा की पैकीच्या पैकी स्कोर. आपला जो रिझल्ट जातो तो इंग्लिशमुळेच जातो, त्याच्यामुळे आपण इथं लाईटली किंवा नंतर करेल किंवा ठीक आहे ना, आहे ना व्हॅलिडिटी माझ्याकडे, मी नंतर करेल, आता माझं हे प्रायोरिटी, तसं काही करू नका. इंग्लिशला फर्स्ट प्रायोरिटी द्या. इंग्लिश हा तुमची पोस्ट मिळून देणारा किंवा पोस्ट गमावणारा विषय असतो, त्याला लाईटली घेऊन चालणार नाही. ओके, चालेल. समजलं आता तुम्हाला. असे 12 एका वाक्याचे किती वाक्य करायचे आहेत, तर 24 वाक्य करायचे. 24 होणार नाहीत, या तिघांचे निगेटिव्ह होतील नाही. म्हणजे टोटल तुमचे एका वाक्याचे किती वाक्य होतील, एका वाक्याचे 21 वाक्य होतील. हे मी तुम्हाला होमवर्क देतो, मी करून दाखवतो स्वतः ओरली. मी तुम्हाला स्वतः ओरली वाक्य करून दाखवतो, बघा कसं करून दाखवतो. मी स्वतः एक वाक्य घेतो आणि त्याचे 21 करून दाखवतो ओरली, तुम्ही ऐका फक्त. मी एक सेंटेन्स घेतो, आय गो टू स्कूल. मी अगदी सोपं सेंटेन्स घेतलं, आय गो टू स्कूल, आणि याचे मी तुम्हाला 21 वाक्य करून दाखवतो. 21 तसे तर 24 होतात, पण 3 अपवाद आहेत. तुम्हाला सांगितलं ना की बिनवाल्याला निगेटिव्ह नॉट लावत नाही ग्रामरमध्ये. हा, स्पोकनमध्ये लावतो, ग्रामरमध्ये लावत नाही. चला सांगतो मी तुम्हाला आता की कसे याचे किती सेंटेन्स होतील. तर टोटल 21 सेंटेन्स होतील. एक सेंटेन्स आहे आय गो टू स्कूल. आय गो टू स्कूल, आय डोंट गो टू स्कूल. मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह सोबतच घेतो. आय गो टू स्कूल, आय डोंट गो टू स्कूल. आय वेंट टू स्कूल, आय डिडंट गो टू स्कूल. आता वेंट नाही येणार कारण V1 येतो, डू आहे ना त्याच्यामुळे. जर 4 सांगितले पण मी तुम्हाला. आय शॅल गो टू स्कूल, आय शॅल नॉट गो टू स्कूल. 6 झाले. आय एम गोइंग टू स्कूल, आय एम नॉट गोइंग टू स्कूल. आय वॉज गोइंग टू स्कूल, आय वॉज नॉट गोइंग टू स्कूल. त्याच्यानंतर आय शॅल बी गोइंग टू स्कूल, आय शॅल नॉट बी गोइंग टू स्कूल. त्याच्यानंतर आय हॅव गॉन टू स्कूल, आय हॅव नॉट गॉन टू स्कूल. आय हॅड गॉन टू स्कूल, आय हॅड नॉट गॉन टू स्कूल. आय शॅल हॅव, आता हॅवच्या अगोदर नॉट लावावं लागेल फक्त. आय शॅल नॉट हॅव गॉन टू स्कूल, हे निगेटिव्ह झालं, आणि पॉझिटिव्ह आय शॅल हॅव गॉन टू स्कूल. समजून घ्या की नॉट कुठे लावायचं लगेच क्लिक झालं पाहिजे. आणि बाकीच्यांचं निगेटिव्ह होणार नाही, फक्त पॉझिटिव्ह होणार. पॉझिटिव्ह बोलून दाखवतो. आय हॅव बीन गोइंग टू स्कूल, आय हॅड बीन गोइंग टू स्कूल, आय शॅल हॅव बीन गोइंग टू स्कूल. असे 21 वाक्य होतात आणि तुम्हाला करायचे आहेत. जर एका वाक्याचे 21 वाक्य तुम्हाला करता येतात, तसे तर 24 होतात स्पीकिंगमध्ये, पण हे 3 ग्रामरमध्ये नाही होत. तर हे एका वाक्याचे 21 तुम्हाला करता आले पाहिजे. तुम्ही काय करायचंय, मनाने एक वाक्य घ्यायचं, नवीन वाक्य घ्या. मी तुमचा ग्रुप वाटल्यास ओपन करेल, त्या ग्रुपला तुम्ही पोस्ट करा. तुमचा बेसिक टू ॲडव्हान्स वाल्यांचा ग्रुप मी ओपन करणार, तिथं दुसरं डिस्कशन करायचं नाही, फक्त आपला होमवर्क पोस्ट करायचा. तो ग्रुप सुद्धा वाटलास तर मी तिथं ओपन करून देईल, जेणेकरून तुमचा होमवर्क, बाकीचे विद्यार्थी, बाकीच्या विद्यार्थ्यांचा होमवर्क तुम्ही चेक करू शकाल. मला एवढंच म्हणायचं आहे की आपला BTA जो ग्रुप आहे, BTA असेल किंवा TCS IBPS वाल्यांचा जो ग्रुप आहे, या दोन्ही ग्रुपला आपण ओपन करणार आहोत. ओपन करणार म्हणजे तुम्ही सुद्धा मेसेज करू शकाल, जेणेकरून तुमचा होमवर्क टाकू शकाल.
ट्राय करा की जर एखाद्या विद्यार्थ्याने होमवर्क टाकला तिथं आणि सेम तुम्ही पण तसंच टाकला तर तो परत करा. तसं करू नका. प्रत्येकाने नवीन वाक्य घेण्याचा प्रयत्न करा आणि तिथे तुम्हाला दिसेल, जे आपण ग्रुप चालू करणार आहोत ना, तिथे तुम्हाला दिसेल की येस सर, त्या ग्रुपला कोणीही मेसेज करू नका. मेसेजमुळे डिस्टर्ब होतो, तुम्हाला माहित असेल. सो जर तुम्ही मेसेज करत असाल तर तिथून ब्लॉक ऑटोमॅटिकली ऑप्शन ऑन केलेला आपण. वेगळे काही मेसेज करू नका. होमवर्क पोस्ट करा. काही विचारायचं असेल तर पर्सनली मला मेसेज करा किंवा मॅमच्या नंबरला करा. ग्रुपला मेसेज अदरवाईज टाकू नका. ओके, तिथं फक्त होमवर्क टाकण्यासाठी आपण त्याला ओपन करणार आहोत, जेणेकरून कोणाला डिस्टर्ब होणार नाही आणि होमवर्कचा फायदा पण होणार आपल्या एकमेकाला. चालेल, आय होप लक्षात आलं असेल तुमच्या. आणि हे आपलं 5वं लेक्चर होतं. आणखी शेवटचे 5 लेक्चर करून मी सांगतो खरोखर तुमची जी इंग्लिश असेल ना, नेक्स्ट लेवलची बनणार आहे. चालेल, मग थांबूया आपण आता. लवकरच भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. सर्व विद्यार्थ्यांनी हे 5ही पण लेक्चर 2-2 वेळा बघून घ्या, जेणेकरून तुम्ही इंग्लिशमध्ये मास्टर होणार आणि बेसिकमध्ये तुम्ही जी कमांड आहे ती तुम्ही परफेक्टली तुमच्या मुठ्ठीमध्ये बांधून ठेवणार आहात आणि ॲडव्हान्स भाग तुम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करणार आहात. मी तुमची 100% गॅरंटी घेतलेली आहे. जर इम्प्रूव्हमेंट एवढं मी शिकवत आहे 40 तासांचे 40 लेक्चर आणि तरीही इम्प्रूव्हमेंट होत नाहीये, मी तुमची फीस रिटर्न करेल. फक्त जिथे जिथे इश्यूज येत आहेत शेअर करा आणि लेक्चर कुठेही स्किप न करता 2-2 वेळा बघा. प्रॉब्लेम माझ्यासोबत शेअर करा. चालेल, सो ऑल ऑफ यू बाय. थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. थँक्यू सो मच.